नमस्कार. उद्योग विश्व परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्रामधील शेतकरी पारंपरिक पिकं करत असताना देखील नाशिक जिल्ह्यामधील येवला तालुक्यातील रायते या गावच्या यशस्वी उद्योजिका यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती करून त्यांनी अतिशय एक चांगलं उदाहरण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. ड्रॅगन फ्रूटची शेती करण्यासाठीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आपल्यासोबत आहेत सरलाताई चव्हाण, या रायते या गावातील आहेत. येवला तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील हे गाव आहे. त्यांनी 4 एकरमध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे. या व्यवसायासोबतच ते महाराष्ट्रातील संबंध सर. शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटची रोपे देखील वितरित करतात. तर ड्रॅगन फ्रूटची शेती कशी केली जाते, त्याचं मॅनेजमेंट कसं केलं जातं, त्याचं नियोजन कसं केलं जातं, याची संपूर्ण माहिती आपण सरलाताईंकडून जाणून घेऊयात. नमस्कार सरलाताई. उद्योग विश्व परिवारात आपलं खूप खूप स्वागत आहे. आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या. माझं नाव सरला जगन्नाथ चव्हाण, मुक्काम पोस्ट रायते, तालुका येवला, जिल्हा नाशिक. ड्रॅगन फ्रूटची जी ही शेती आहे, महाराष्ट्रातील शेतकरी हे पारंपरिक शेती करतात. ड्रॅगन फ्रूटची शेती करावी असं तुम्हाला का आणि कधीपासून वाटलं? ड्रॅगन फ्रूटची शेती म्हणजे पारंपरिक पिकांमध्ये इतकं काही नफा भेटत नव्हता अच्छा. आणि ड्रॅगन फ्रूटला कमी पाण्यात येणारं पीक आणि मार्केट रेट चांगला असल्यामुळं आणि औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याला मार्केटमधलं डिमांड पण चांगलं होतं. अच्छा. त्याच्यामुळे आम्ही त्याचा विचार केला. अच्छा, तुम्ही ही जी ड्रॅगन फ्रूटची शेती आहे, ही किती वर्षापासून साधारण चालू केलेली आहे? आता 5वं वर्ष आहे. अच्छा, 5वं वर्ष आहे. हो. 4 एकरमध्ये तुम्ही ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे. हो. त्याचसोबत तुम्ही इतर शेतकऱ्यांना, ज्यांना कोणाला ड्रॅगन फ्रूटची शेती करायची, तर त्यांना तुम्ही रोपे देखील या ठिकाणी वितरित करतात. हो. ड्रॅगन फ्रूटची शेती करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो, की बाबा ही शेती करायची तर याला खर्च खूप जास्त आहे, असं शेतकऱ्यांमध्ये माहिती गेलेली आहे. तर नेमकं ड्रॅगन फ्रूट साधारण 1 एकरमध्ये जर ड्रॅगन फ्रूटची लागवड करायची झाली, तर साधारण किती खर्च येऊ शकतो त्याला? 3.5 ते 4 लाखापर्यंत खर्च येतो एकरी. एकरी 3.5 ते 4 4 लाख लाख. रुपयापर्यंत शेतकऱ्याला खर्च येणार आहे. म्हणजे त्याच्यात पोल, प्लेट, रोपं, ड्रीप वगैरे सर्व पकडून. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये जे पोल, त्याच्यानंतर ड्रीप, पाण्याचं नियोजन, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे त्याची. नंतर बर. मग पुढच्या वर्षापासून खर्च कमी असतो. अच्छा. फक्त खताचं आणि पाण्याचंच नियोजन लागतं. बर. पण सुरुवातीला खर्च आहे त्याला. अच्छा, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, की या ठिकाणी जो तुम्ही 3.5 ते 4 लाख रुपये एकरी खर्च करणार आहात, हा तुम्हाला वन टाईम करायचा आहे. त्याच्यानंतर खूप काही असा खर्च जास्त तुम्हाला नसणार आहे. आणि ड्रॅगन फ्रूटची जेव्हा आपण लागवड करतो, नवीन शेतकरी जेव्हा लागवड करतो, तर साधारण त्याची फळधारणा कितव्या वर्षापासून शेतकऱ्यांना मिळते? 12 महिन्यात येऊ शकतं. जर ह्या जूनमध्ये लागवड केली तर पुढच्या जूनपर्यंत माल निघायला चालू होऊन जातो. अच्छा, म्हणजे 1 वर्षाचा कालावधी साधारण फळ मिळण्यासाठी लागू हो, शकतो. आणि चांगलं मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवलं तर चांगला माल निघतो असं. बरं. आता याच्यामध्ये एक प्रश्न आहे महत्त्वाचा, की जेव्हा ड्रॅगन फ्रूटचं रोप शेतकरी त्याच्या शेतामध्ये लावणार आहे, तर त्याच्या सुरुवातीपासूनची प्रोसिजर काय असते आणि काय त्याची निगा घ्यावी लागते, काय काळजी घ्यावी लागते? त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी रान व्यवस्थित तयार करून त्याच्यामध्ये पोल अगोदर लागतात. ड्रिपचं नियोजन, नंतर मग खताचं आणि रोपं लागवड असं असतं त्याचं स्टेप बाय स्टेप. तर याच्यामध्ये खतं कुठल्या प्रकारची द्यावे लागतात? खतं आम्ही तर ऑर्गॅनिकच देतो 100%. ओके, ऑर्गॅनिक. जेवढं ऑर्गॅनिक म्हणजे आपण देऊ सेंद्रिय खतं किंवा काय, हां. तर ते एकदम म्हणजे ड्रॅगन फ्रूट हे औषधी गुणधर्म असल्यामुळं हां. आणि जंगली पीक आहे, त्याला रासायनिकचा अतिरेक चालत नाही. ओके. हां. त्याच्यामुळं ऑर्गॅनिकमध्येच चांगलं. बघा, म्हणजे तुम्ही जेव्हा ड्रॅगन फ्रूट शेतीची लागवड या ठिकाणी करणार आहात, तर केमिकल खतं न वापरता तुम्ही ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय खतांचा जर वापर केला, किंवा वैदिक आम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी यूज करतो. कुठलं म्हणले? एकदा परत सांगा. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी. अच्छा, म्हणजे त्यांची खतं तुम्ही या ठिकाणी हो, ते वापरतात. 100% ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यापासूनच आमचं इतकं छान डेव्हलप झालेली बाग. अच्छा. आता हे तुम्ही 5वं वर्ष या ठिकाणी घेताय. तरी साधारण शेतकऱ्यांना एक कुतूहलाचा प्रश्न असतो, की मी याच्यामध्ये 3.5-4 लाख रुपये गुंतवले. तर वार्षिक नफा साधारण कितीपर्यंत एकरीमध्ये शेतकऱ्याला मिळू शकतो? चांगलं जर ग्रोथ केली झाडांची व्यवस्थित जर केलं तर पहिल्या वर्षी 3 टनापर्यंत माल निघतो. जर पोल सिस्टम असला आणि ट्रेलिस सिस्टम असलं तर 6 टनापर्यंत पण निघतो. आणि एक समजा किलोला आपण 70-80 रुपये जरी भाव पकडला तरी ते 100 क्विंटल निघलं समजा. पहिल्या वर्षी तर नाही, पण दुसऱ्या वर्षापासून 100 क्विंटलपर्यंत माल आम्ही स्वतः काढलेला आहे. अच्छा. तर मग त्याच्यावर ते रेट होऊन जाते. म्हणजे चांगलं परवडतं. इतर पिकांपेक्षा तर चांगलंच आहे. अच्छा. हे पीक जेव्हा शेतकरी घेतात, तर याचा भाव म्हणजे कुठे ठरतो आणि हे पीक आपल्याला
मार्केटमध्ये स्वतःहून घेऊन जावं लागतं का हे घेण्यासाठी व्यापारी लोक येतात, याच्याबद्दल काय सांगाल? मार्केट तसं आता या वर्षापासून तर मग जागेवर पण व्यापारी घ्यायला लागले. आमचा अच्छा. माल तर मॉलला पण जातो, अच्छा. मार्केटला पण जातो. सुरत, गुजरातला पण आम्ही पाठवला. अच्छा. म्हणजे पहा, तुम्ही हे पाहू शकतात, की या ठिकाणी यांनी आपला जो माल आहे, हा फक्त महाराष्ट्रातच नाही किंवा इथल्या जवळच्या बाजारपेठांमध्येच नाही, तर सुरत म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर देखील हे आपल्या मालाचं वितरण करतात. जागेवर जो दिला तो तेलंगणाला गेला, आंध्र प्रदेश. अच्छा, म्हणजे तेलंगणामध्ये सुद्धा तुम्ही आपला या ड्रॅगन फ्रूटचा माल सप्लाय केलेला आहे. हो. तर शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, की तुम्ही जर स्वतः सुरुवात केली, तर याच्यावरती थोडीफार मेहनत घेऊन आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता, की ड्रॅगन फ्रूटमध्ये जेव्हा शेतकरी पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करणार आहे 3.5-4 लाख रुपये, तर हे किती वर्षापर्यंत ह्याचं पीक तो शेतकरी घेऊ शकणार आहे? याची लाईफ तशी 20 वर्ष आहे. बरं. आपल्या ते आपल्याकडे तर आता सुरुवात आहे समजा अच्छा. 10-5 वर्षापासून. पण व्हिएतनामसारख्या देशांमधलं जर विचारलं ऐकलं तर मग हां. 20 वर्षापर्यंत त्याची लाईफ आहे. अच्छा. तर मग आमचंच 5वं वर्षच आहे. बरं, तुमचं आता यावर्षी 5वं वर्ष चालू आहे. हो. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, गोष्ट लक्षात घ्या, की ड्रॅगन फ्रूट हे जे फळ आहे, हे आपल्या भारत देशातील नाही. व्हिएतनाम, चायना अशा बाहेरच्या कंट्रीजमधून ते आपल्या इथे आलेलं आहे. परंतु आपले शेतकरी जे आहेत पारंपरिक ऊस, द्राक्ष, डाळिंब याच्यासाठी आपला नाशिक जिल्हा प्रसिद्ध आहे. परंतु इथं देखील काही तुमच्यासारखे प्रगतशील शेतकरी जे आहेत, त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे आणि त्याच्यामधून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न ते घेत आहेत. याच्यामध्ये सर्वात आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की ड्रॅगन फ्रूटची जेव्हा शेती करतो, याच्यावरती कुठल्या प्रकारचे रोग वगैरे पडू शकतात का? तसे रोग नाही त्याच्यावरती. फंगसचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा बरं. मग रासायनिक खतांचा म्हणजे तणनाशक वगैरे जास्त वापरलं आलं, हां, तर हां. मग त्याला फंगस वगैरे येऊ शकतं. अच्छा, म्हणजे या तसं पिकाला त्याला फक्त इतर बिमारी नाही. फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. हो. पण त्याच्यावरती आणि सनबर्निंग उपाययोजना. होऊ शकते उन्हापासून. अच्छा, हां, उन्हापासून सनबर्निंग एक होऊ हो. शकते. तर ज्यावेळेला फंगल इन्फेक्शन ड्रॅगनच्या फ्रूटला होतं, तर त्यावेळेला त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे? उपाययोजना केली म्हणजे उपाययोजना करायच्या अगोदर आपण जर चांगलं मॅनेजमेंट ठेवलं, ऑर्गॅनिक खतं अच्छा. आणि तणनाशकाचा वापर न करणे हां, किंवा रासायनिक तणनाशक औषधं वापरायचे नाही आणि हां. रासायनिक खतांचा अतिरेक नको. अच्छा. तर मेंटेन जर ठेवलं तर कारण जंगली पीक आहे त्याला जे पाहिजे हां, 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 नॅचरल हां. तेच दिलं पाहिजे. तर मग ते व्यवस्थित राहतं. अच्छा, म्हणजे जर त्याला सेंद्रिय खतांचा वापर केला, त्याची निगा घेतली व्यवस्थित, तर फंगल इन्फेक्शन सुद्धा होत नाही. नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती जो रोग किंवा फंगल इन्फेक्शन म्हणू, त्याचाही धोका कमी प्रमाणात आहे, जर किंवा मॅनेजमेंट मग व्यवस्थित आपण केलं तर. ज्यातून रोपवाटिका जिथून उचलतो, हां, त्या बाग पण निरोग पाहिजे. हां, ती बागेतलाच जर फंगल जर असेल, तर हां. मग त्याच्यामुळे तो प्रसार होऊ शकतो बागेत, बरं. पुढच्या आता प्लांटेशनला. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की एखाद्या शेतकऱ्याने जर समजा ड्रॅगन फ्रूटची लागवड सुरू केली, तर त्यानं एखाद्या ड्रॅगन फ्रूटच्या प्लांटला, म्हणजे जसा तुमचा हा ड्रॅगन फ्रूटचा प्लांट आहे, तर याला भेट दिली पाहिजे का? किंवा भेट दिली तर काय फायदा राहू शकतो? हां, भेट दिली पाहिजे. लागवडीच्या पद्धती कळत्या हां, किंवा व्हरायटी कळते आणि हां, प्रत्यक्ष जाऊन तिथं काय आहे नेमकं, हां. फळाची साईज वगैरे बघायला भेटते. बरं. ओरिजिनल YouTubeलाच बघून न लावता ज्या बागेला जर व्हिजिट केली, हां. तर ते ओरिजिनल आपल्याला समोरासमोर दिसतं ना, की आपण काय करायचं काय नाही असं. बरोबर आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, की तुम्ही फक्त YouTubeवरती व्हिडिओ बघून ड्रॅगन फ्रूटची शेती करण्यापेक्षा तुम्ही जर सारिकाताईंच्या प्लॉटला जर या ठिकाणी भेट दिली आणि त्यांच्याकडून देखील तुम्हाला याबद्दल मार्गदर्शन मिळू शकेल. स्क्रीनवरती त्यांचा तुम्हाला जो नंबर दिलेला आहे, तर तेथून तुम्हाला ड्रॅगन फ्रूटची रोपं देखील अवेलेबल होऊ शकणार आहेत आणि या व्यवसायाबद्दलची माहिती देखील त्यांच्याकडून तुम्हाला मिळू शकणार आहे. असं पण पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे रोजचे व्हिजिट असते आपल्याकडे बरं. आणि मार्गदर्शन मी मोफत सगळं शेतकऱ्यांना करते. बघा, म्हणजे तुम्ही या ठिकाणी शेतीचा ड्रॅगन फ्रूट शेतीचा हा प्लॉट पाहायला आले, तर या ठिकाणी सारिकाताई त्या ठिकाणी तुम्हाला मोफत मार्गदर्शन करतात आणि व्हरायटी कुठली, त्याची लागवड कशी करायची, याच्यासाठी प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि तसं जर तुम्ही प्लॉटला भेट देऊन जर ड्रॅगन फ्रूटची शेती केली, तर स्वतःच्या अनुभवातून तुम्ही ती शेती पाहून अतिशय चांगल्या प्रकारे करू शकणार आहात. आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न राहिला, की ड्रॅगन फ्रूट जेव्हा 1 वर्ष किंवा 12 महिन्याच्या नंतर जेव्हा फळधारणा होते, परंतु तुमचा जो हा प्लॉट आहे, तर ही व्हरायटी नेमकी कुठली आहे? आमच्याकडे 3 व्हरायटी आहे. एक अमेरिकन ब्युटी, रेड जम्बो आणि सी व्हरायटी. अच्छा. तर या तिन्हीपैकी सर्वात चांगली व्हरायटी कुठली आहे, जी की शेतकरी खडकाळ जमीन असेल किंवा मुरमाड जमीन असेल, या ठिकाणी लागवड करू शकतात? अशी चांगली व्हरायटी कुठली आहे? चांगली व्हरायटी असं म्हणता नाही येणार.
कारण तुम्ही प्लांटेशन एखाद्या निरोगी जर नर्सरीतून घेतलं तर अच्छा. तुम्हाला ती व्हरायटी पुढे देणार आहे. अच्छा. समजा म्हणजे सुरुवातच अशी चांगली पाहिजे त्याची. हा. आणि राहिला विषय व्हरायटीचा तर वेगवेगळे गुणधर्म आहे व्हरायटींचे. बर. अमेरिकन ब्युटी हे कमी रोगाला बळी पडणार आहे अच्छा. आणि खायला गोड आणि हा. चकाकी सगळ्या गोष्टींनी युक्त चांगलं आहे ते. आणि सी हायब्रिड म्हणतो आपण, जेवढं हायब्रिड कडे जाऊ आपण हा. तेवढे रोग पण जास्त हो राहणार आहे. हो हो. सी पण व्हरायटी चांगली आहे. सी रेड त्याची ग्रोथ फास्ट आहे. अच्छा. रेड जम्बोची साईज जास्त आहे. अच्छा. म्हणजे 400 प्लस ते 1000 ग्रॅम पर्यंत पण जातं ते बर. अच्छा. असं. म्हणजे तुमच्या मते अमेरिकन ब्युटी ही जी व्हरायटी आहे हं. ही जनरली सगळीकडे सर्वांसाठी तिची फायदेशीर राहू साईज शकते. पण मीडियम हा. आणि खायला पण गोड हा. आणि चकाकी टिकवण क्षमता तिची चांगली. मार्केटमध्ये आज तिला डिमांड आहे अच्छा. चांगली. म्हणजे मार्केटमध्ये सध्या चालणारी व्हरायटी कुठली आहे तर अमेरिकन ब्युटी आहे. ब्युटी हो. आणि तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये अमेरिकन ब्युटीचीच लागवड हो या आणि ठिकाणी केलेली बागेला आहे. पण फंगलचा बिलकुल प्रॉब्लेम नाही त्याचा. अच्छा. सनबर्निंग महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन फ्रूटच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नर्सरीज आपण या ठिकाणी पाहतो. तर त्या नर्सरी आणि तुमची नर्सरी याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? तुम्ही कसं नियोजन केलेलं आहे त्याचं? आमच्या नर्सरीमध्ये म्हणे आमची बागेची पण पूर्ण म्हणजे आम्ही काळजी घेऊन एकदम टॉपला आहे आता बाग ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये. बर. ओके. निरोगी बाग समजा बर. थोडक्यात. अच्छा. आणि त्याचीच नर्सरी करून म्हणजे बागेला मान्यता पण मिळालेली, गव्हर्नमेंट सर्टिफाईड झालेली नर्सरी. बर. म्हणजे तुमची ही जी नर्सरी आहे तर ही गव्हर्नमेंट सर्टिफाईड हो देखील आहे. हो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे हे ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे किंवा ही नर्सरी उभी केलेली आहे याची कुठल्या तरी संस्थांनी मीडियानी या ठिकाणी दखल घेतलेली आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? मीडियाने म्हणजे माझे कृषी विभागाने दखल घेऊनच मला नर्सरीचं सर्टिफिकेट दिलं. ओके. हा. आणि ॲग्रोवन, लोकमत अशा वृत्तपत्रांवर माझी न्यूज आलेली, यशोगाथा आलेल्या आहे. बर बर. जी 24 तासला पण पीक पाणीमध्ये पण न्यूज आली. अच्छा म्हणजे अच्छा. त्यांनी दखल घेतली माझ्या हा, कामाची. बरोबर आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर काम आपलं प्रामाणिक केलं, अतिशय चांगल्या प्रकारे केलं, ते जर जगाला आवडलं तर याची दखल या ठिकाणी घेतली जाते. आणि माझा शेतकऱ्यांना असा सल्ला आहे की तुम्ही जर ड्रॅगन फ्रूटची लागवड करू इच्छित असाल तर आपल्या सरलाताई चव्हाण यांच्या ड्रॅगन फ्रूट शेतीला किंवा त्यांच्या नर्सरीला तुम्ही नक्की भेट द्या आणि अधिक त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन घेऊन तुम्ही ड्रॅगन फ्रूटची शेती या ठिकाणी करू शकणार आहात. याच्यामध्ये वेगवेगळे कृषी विभागाकडून वेगवेगळे पुरस्कार वगैरे दिले जातात. हं. तर आपल्याला याच्यामधला कृषी विभागाकडून नेमका कुठला पुरस्कार मिळालेला आहे? मला कृषीथॉन मिळाला बर. अच्छा. आणि एक आपल्या सॉइल चार्ज टेक्नॉलॉजीचा पण मिळाला, बर. स्टार फार्मर म्हणून. अच्छा. स्टार आणि फार्मर म्हणून. हं. बर. आणि यात आपलं देशदूतचा पण कर्मयोगिनी म्हणून पुरस्कार. बर. अच्छा. म्हणजे बघा तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी सरलाताई ज्या आपल्यासोबत आज आहेत तर यांना विविध पुरस्कार देखील या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीबद्दल त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून मिळालेले आहेत. तर चला ताई, आपली नर्सरी कशी आहे ही पण आपल्याला प्रेक्षकांना दाखवायची आहे. तर आपण या ठिकाणी नर्सरी बघूयात. नमस्कार. ही आमची नर्सरी आहे, श्रीराम ड्रॅगन फ्रूट फार्म. आता ही रोपं लागवडीचे योग्य आहे आणि हे नवीन प्लांटेशन आता लावलंय. अच्छा. म्हणजे हे छोटं जे दिसतंय हे प्लांटेशन आहे. हां, आत्ता लागवड केली. अच्छा. आणि आता हे लागवड केलेली आहे. हो. आणि जे आम्ही लोकांना देतो, हा. म्हणजे लागवडीसाठी जे रोपं देतो हा. ओके. त्यांची अशी कंडिशन असते. अशा पद्धतीचे रोपं आम्ही निरोगी रोपं अच्छा. म्हणजे शेतकऱ्यांना हे जे देतो. आहे हे पूर्ण निरोगी रोप आहे. लागवडीयुक्त. लागवडीसाठी योग्य हं. असं हे पूर्ण लागवडी योग्य रोप आहे. हो. याच्यामध्ये पूर्ण हे रूट्स. व्यवस्थित रूट्स आहेत त्याचे. आणि हे पूर्ण हे साधारण याची लांबी किती असते? म्हणजे 1.5 ते 2 फूट साधारण ते असाल बहुतेक. आम्ही देताना 1.5 ते 2 फुटाच्या पुढेच देतो. अच्छा. 1.5 ते 2 फुटाच्या पुढेच तुम्ही देता. म्हणजे शेतकऱ्याला पण टेन्शन राहत नाही हा. आणि लवकर झाड रुजतं. बर. अच्छा. हं. आता तुमची ही जी नर्सरी आहे खूप मोठी नर्सरी आहे, तर याच्यामधली ही व्हरायटी कुठली आहे नेमकी? आपल्याकडे 3 व्हरायटी आहे. एक अमेरिकन ब्युटी, रेड जम्बो आणि सी व्हरायटी. अच्छा. म्हणजे तुमच्याकडं शेतकऱ्यांसाठी तिन्ही प्रकारच्या व्हरायटी तुम्ही हो उपलब्ध केलेल्या आहेत. हो. आता याच्यामध्ये आजपर्यंत जे शेतकरी आपल्याकडून रोपे घेऊन गेलेले आहेत किंवा रोपं शेतकरी बुक करतात तुमच्याकडे, तर हो. नेमके कुठे कुठे तुम्ही रोपं सप्लाय केलेले आहेत आजपर्यंत? रोपं तसे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सप्लाय केले. हा. बाहेरच्या राज्यात पण गेले, लखनौला गेले, बर. राजस्थान, भोपाळ, इंदोर. आणि महाराष्ट्रात म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्रातला एकही जिल्हा सुटला नाही. अमरावती, बीड, नांदेड, बर. परभणी सगळ्या जिल्ह्यांमध्ये रोपं गेले आपले. सातारा, सांगली.
अच्छा, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मी आपल्या नुसतं नर्सरीमधून रोपं गेलेले आहेत. रोपच देऊन विषय संपत नाही. हां, ज्या शेतकऱ्यांना रोपं दिली त्या शेतकऱ्यांना पूर्ण लागवडीपासून तर पूर्ण म्हणजे फळ निघेपर्यंत मी गाईडन्स करते. पूर्ण अच्छा. शेतकरी माझ्या टचमध्ये आहे आणि मी त्यांच्या बागा पण सक्सेस करून दिलेल्या आहे. बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता, तर इथं पूर्ण फक्त तुम्हाला रोपं विक्री केली जात नाहीत, तर सरलाताई या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करून फळधारणा होईपर्यंत आणि त्याच्यातून चांगल्या प्रकारचं उत्पादन येईपर्यंत शेवटपर्यंत तुमच्यासोबत कनेक्ट राहतात आणि तुम्हाला मार्गदर्शन करून त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न तुम्हाला त्या स्वतः घेऊन देत आहेत. तर स्क्रीनवर जो तुम्हाला या ठिकाणी नर्सरीचा नंबर दिसतोय, तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून सरलाताईंशी संपर्क करू शकता आणि ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय तुम्ही देखील घेऊ शकता. आता ही जी तुम्ही सरलाताई सांगितलं, की याचं जे रोपं आहेत तुम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दिलेले आहेत, पर जिल्ह्यांमध्ये देखील दिलेले आहेत. हं. आता तुमच्या स्वतःच्या बागेमधलं जे ड्रॅगन फ्रूट आलेलं आहे, तर हे तुम्ही महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्राबाहेर कोणत्या-कोणत्या राज्यांमध्ये सप्लाय करता? महाराष्ट्रामध्ये नाशिकला जातं, नाशिक मार्केटला, सुरत मार्केटला जातं, हं, वाशी मार्केटला आणि बरं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागेवर पण मार्केट यावर्षी गेलं आमचं माल गेलाय तो, हां. तर तेलंगणाला गेला अच्छा, म्हणजे आणि तेलंगणाचे रिलायन्स व्यापारी मॉल, इथेच आलेले. Amazon मॉल बरं. ह्या मॉलला पण माल जातो आमचा. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या या नर्सरीचे जे व्हरायटी आहेत किंवा नर्सरीचे जे फ्रुट्स आहेत, तर या Amazonपर्यंत म्हणजे ऑनलाईन देखील यांच्या ड्रॅगन फ्रूटला मागणी आहे, ड्रॅगनच्या रोपांना मागणी आहे. त्यामुळे तुम्ही जो कोणी हा व्हिडिओ पाहत असाल, तर या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीसाठी या नर्सरी प्लांटला तुम्ही अवश्य एकदा भेट द्या आणि सरलाताईंना या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटची शेती करत असताना वेगवेगळे कृषी विभागाचे पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यांना त्यांची जी यशोगाथा आहे, ती सोशल मीडियाने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलेली आहे आणि उद्योग विश्व परिवाराच्या माध्यमातून देखील आपण तेच काम करतोय. तर तुम्ही ड्रॅगन फ्रूटची शेती करायचा निर्णय घेणार असाल, तर नक्की सरलाताईंच्या या नर्सरीला भेट द्या आणि तुमचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी कमेंट करून विचारू शकता. त्याची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी दिली जातील आणि मित्रांनो, असाच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला तुम्ही विचारा. सरलाताईंच्या माध्यमातून आपण तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जे तुमच्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये जे लागवड केलेली आहे, तर हे जे पीक आहे किंवा हे जे फ्रूट आहे, ते साधारण किती दिवसात येतं आणि त्याला भाव कसा ठरवला जातो याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या? ड्रॅगन फ्रूट हे लागवडीपासून म्हणजे चांगलं मॅनेजमेंट ठेवलं तर एका वर्षामध्ये त्याला फ्रुट्स यायला सुरू होऊन जातं. बरं. त्याचा फ्रुट्स येण्याचे कालावधी म्हणजे सुरुवात जूनपासून सुरू होते. अच्छा, कळी लागल्यापासून 40 दिवसामध्ये फळ हार्वेस्टिंगला येतं अच्छा, आणि फळाची साईज जर म्हटलं तर 300 प्लस ते 500-600 ग्रॅमपर्यंत असतं. अच्छा. म्हणजे साधारण 500-600 ग्रॅमपर्यंत त्याचं फळ उत्पादनामध्ये येऊ शकतं. आणि पहिल्या वर्षी जर बागेत चांगली निगा ठेवली तर पहिल्या वर्षी 3 टनापर्यंत पोल सिस्टममध्ये तर ट्रेलिस सिस्टम जर घन लागवड म्हणतो आपण त्याला, हां, हां. त्याच्यामध्ये 6 टनापर्यंत 6-7 टनापर्यंत निघू शकतं. आणि दुसऱ्या वर्षापासून तर आमचं तरी 10 टन निघालं. हां. तिसऱ्या वर्षाचं 15 टनाच्या आसपास आमचा माल गेलेला आहे. अच्छा, म्हणजे तुमचा आणि स्वतःचा हां. माल 15 टनापर्यंत हो. गेलेला आहे तिसऱ्या ॲव्हरेज वर्षीपासून. रेट जरी म्हटलं समजा आपण म्हटलो ₹100 किलो जरी गेलं, हां, तरी त्याचा म्हणजे चांगला फायदा होतो. आणि दुसऱ्या वर्षापासूनचा जो खर्च आहे, तो 1,00,000 जरी पकडला एकरी, हां, खताचा असेल किंवा हां, बाकीचा असेल, हां, मजूर वगैरे, हां. तरी बाकीचा नफाच असतो आणि याला स्प्रे वगैरे लागत नाही. बरं. लेबर खर्च कमी. अच्छा, त्याच्यामुळे आणि मागणी पण चांगली आहे. अच्छा. म्हणून हे परवडायला चांगलं आहे असं. म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांनो लक्षात घ्या, की भारत देशाच्या कृषी विभागाचा एक सर्व्हे आहे, की ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे 3,000 हेक्टरवर फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली जाते. म्हणजे हे प्रमाण खूप कमी आहे. हो. तुम्ही जर इतर पारंपरिक पिकं सोडून जर ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळलात, तर तुम्ही देखील एकरामध्ये तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे नफा या ठिकाणी कमवू शकणार आहेत. आता याच्यामध्ये हे जे फळ आहे, तर याचा रेट नेमका कसा ठरतो? म्हणजे मार्केट रेट ठरवला जातो का व्यापारी ठरवतात? नाही, मार्केट रेट तर आपणच ठरवतो. तसं बरं. व्यापाऱ्यांचा काही विषय नाही. हां. आणि व्यापारी आवकीवर राहतात. समजा तुम्हाला ₹70-80 किलो जरी भविष्यात भेटला, हं. तरी 7 आणि 8,000 क्विंटल हे दुसरं काही जातच नाही. कोणत्याच शेतीमालाला बाजार भाव नाही बरोबर आहे, इतका. बरोबर आहे. तरी पण त्याचे म्हणजे परवडणारच आहे ते. अच्छा.
या रेटमध्ये सुद्धा परवडतं. परवडतं. आणि आमची लागवड समजा 5 वर्षापूर्वीपासून तर 250 पर्यंत आम्हाला रेट, म्हणजे या वर्षी सुद्धा एकदा 220 रेट भेटलाच हायेस्ट आम्हाला. 100च्या पुढे भेटतोच तो. 100च्या पुढे एखाद्या मिळतोच. वेळेस जर खूपच आवक झाली तर मग थोडंसं रेट कमी बरं. जास्त होतो. अच्छा. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, की ड्रॅगन फ्रूट हे जे औषधी गुणधर्म असलेलं फळ आहे, याची बाजारपेठेमध्ये वाढती मागणी आहे, ग्राहकांकडून वाढती मागणी आहे. त्याच्यामुळे तुमच्या या ड्रॅगन फ्रूटला भाव हा 100% चांगल्या प्रकारे ॲव्हरेज मिळतो. हो, इतर पिकांपेक्षा चांगलंच आहे. हां, म्हणजे इतर पिकांपेक्षा तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे नफा या हो. व्यवसायात मिळू शकतो. हो. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि असेच नवनवीन आपल्या उद्योग, व्यवसाय, शेतीचे व्हिडिओ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत, महाराष्ट्रातील लोकांपर्यंत जर पोहोचवायचे असतील, तर आमच्या उद्योग विश्व टीमशी नक्की संपर्क करा. उद्योग विश्व टीमचा संपर्क नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कळवा. तर मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन उद्योग व्यवसायासोबत. तोपर्यंत धन्यवाद.